घरामध्ये ना जर भाजीला काही नसेल ना तरी लसणाच्या चटणीबरोबर आपण भाकरी खाऊ शकतो आणि तेही अगदी पोट भरून. आज आपण अगदी पाट्यावरती वाटतात लाल मिरच्या घेऊन तशीच लसणाची साधी सोपी आणि आपली पारंपरिक लसणाची चटणी इथे वाटून घेणार आहे. त्यासाठी इथे लाल भडक अशा झालेल्या मिरच्या घेतलेल्या, मिरच्या सुकलेल्या पाहिजे. नंतर मिरच्या चांगल्या धुवून घ्या आणि चांगला भरपूर लसूण घ्या. लसणाला थोडीशी साल शिल्लक ठेवा. पहिल्या मिरच्या वाटून घ्या थोडंसं पाणी घालून. सगळ्यात शेवटी लसूण वाटून घ्या. मिरची आपली इथे वाटून तयार झालेली आहे. आता लसूण घालतोय आणि लसूण घालून आपण ही चटणी वाटून घेणार आहे. लसूण सगळ्यात शेवटी का वाटायचा आहे? मिरच्या वाटायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि लसूण त्यामध्ये पटकन असा बारीक होऊन जातो. लसणाच्या चटणीत ना थोडासा लसूण असा मोठा दरदरीत असला की ती चटणी खायला एकदम भारी लागते. आता भरपूर असं तेल यामध्ये घातलेले 4-5 पळ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग घाला. म्हणजे काय होतं, चटणी चांगली महिना दीड महिना टिकते आणि पचायला जरासं हलकी जाते. वाटून घेतलेली लसणाची चटणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. लिंबू घाला किंवा अर्धा चमचा विनेगर घाला. त्यामुळे काय होतं, विनेगरमुळे सुद्धा लसणाची चटणी टिकायला तर मदत होतेच पण खायलाही छान लागते. आणि तेलामध्ये चांगली परतून घ्या जोपर्यंत पाणी उडून जात नाही तोपर्यंत. आता इथे बघू शकता आपण एक्स्ट्राचं जी मिरची वाटताना पाणी घातलं होतं ते पूर्ण पाणी सुकलं गेलेले. चटणी चांगली तेल सोडलेले चटणी आता ही गार झाली की एखाद्या काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवा. हवा तेव्हा तुम्ही इथे खाऊ शकता.